नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतीतील लैंगिक प्रजनन हा भाग अभ्यासलेला आहे. आता आपल्याला प्राण्यातील लैंगिक प्रजनन हा भाग अभ्यासायचा आहे. प्राण्यातील लैंगिक प्रजनन हा भाग अभ्यासत असताना इथं आपल्या सिलेबसमध्ये मानवातील लैंगिक प्रजननाचा पूर्ण अभ्यास आपल्याला या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2च्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आता याच्या मागचा एक उद्देश आहे की लैंगिक शिक्षण हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता लैंगिक शिक्षणाची का आवश्यकता आहे, तर तुम्ही आता एवढे मोठे झालात की तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या पाहिजेत. आणि विशेष म्हणजे लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव जो आहे तो एक 2-3 कारणांसाठी आपल्या पुस्तकामध्ये ठेवलेला आहे, टाकलेला आहे हा भाग. तर कशासाठी टाकलेला आहे, एक तर 10वीच्या नंतर आपण वेगवेगळ्या फॅकल्टीज घेतो, कोणी आर्ट्स घेतं, कोणी कॉमर्स घेतं, बरोबर आहे. तर बेसिक काही गोष्टी ह्या तुम्हाला इथं माहिती असल्या पाहिजेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ह्या पाठामध्ये लैंगिक आरोग्याविषयी माहिती दिलेली आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, लोकसंख्या नियंत्रणासाठी काही गोष्टी आपल्याला वापरल्या पाहिजेत किंवा लोकसंख्या नियंत्रण कसं केलं पाहिजे. तर त्याही गोष्टी सर्वच नागरिकांना, आता आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत, तर त्यांना त्या समजल्या पाहिजेत. तर ह्याच्यासाठी आपल्या ह्या धड्यामध्ये लैंगिक शिक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सर्वांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. लैंगिक आरोग्यासाठी, लोकसंख्या नियंत्रणासाठी आणि काही आमिषांना बळी पडून असाध्य असे लैंगिक रोग आजकाल बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरायला लागलेत, तर ते पसरू नयेत ह्यासाठी हा भाग तुमच्या पुस्तकामध्ये अंतर्भूत केलेला आहे. तर प्राण्यांतील प्रजननांमध्ये मानवी प्रजनन संस्थेचा अभ्यास आपल्याला इथं डिटेलमध्ये करायचा आहे. आता लैंगिक प्रजनन म्हणलं की मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक स्त्री आणि पुरुष. स्त्रियांमध्ये स्त्री युग्मक तयार होते, पुरुषांमध्ये किंवा नर आणि मादी असं आपण बघितलेलं आहे. तर नर म्हणजे पुरुषांमध्ये पुयुग्मक तयार होते. आता आपण वनस्पतीमध्ये बघितलं, स्त्रीयुग्मक म्हणजे कुक्षी, कुक्षीवृंत आणि अंडाशय हे स्त्रीकेसराचे भाग होते. तसं आपल्याला इथं आता मानवामध्ये स्त्रियांमध्ये कोणती प्रजनन संस्था असते आणि पुरुषांमध्ये प्रजनन संस्था, त्याचे अवयव, त्याचं नेमकं कार्य काय आहे, ह्या सर्व गोष्टीचा डिटेल अभ्यास इथं आपल्याला करायचा आहे. आता इथं तुमच्या पुस्तकामध्ये 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणती संप्रेरके मानवी प्रजनन संस्थेची कार्य नियंत्रित करतात. तर रासायनिक नियंत्रण गेल्या वर्षी आपण शिकलो होतो की 2 प्रकारे नियंत्रण होते. एक आहे चेता नियंत्रण, जे की मेंदू, मेरुरज्जू आणि चेतापेशींद्वारे केलं जाते. तर दुसरं जे आहे रासायनिक नियंत्रण, ते कशाद्वारे केलं जातंय, संप्रेरकाद्वारे केलं जाते. मग गेल्या वर्षी तुम्ही एक मोठा संप्रेरकाचा तक्ता आणि एक चित्र सुद्धा अभ्यासलं होतं बघा, की ग्रंथी होत्या आणि त्या ग्रंथीमधून वेगवेगळे संप्रेरके स्त्रवली जात होती. तर तिथं पुरुष प्रजनन संस्थेच्या आणि स्त्री प्रजनन संस्थेच्या ग्रंथी किंवा त्याचं चित्र अभ्यासलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की बघा, प्रजनन संस्थेमध्ये पुरुष प्रजनन संस्थेमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक स्त्रवते आणि स्त्री प्रजनन संस्थेमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असे 2 संप्रेरक तिथं स्त्रवले जातात. आता इस्ट्रोजन हे काय करतंय, तर पुरुषांची वाढ होत असताना पुरुषांमध्ये काही शारीरिक बदल घडवून येत असतात, तर ते शारीरिक बदल घडवून आणण्यासाठी हे टेस्टोस्टेरॉन असतं. आणि विशेष म्हणजे मानवामध्ये पुयुग्मक जे आपण म्हणतो त्याला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. ते नाव म्हणजे आहे शुक्रपेशी किंवा शुक्राणू असं त्याला म्हणतात. तर ते शुक्रपेशी तयार करण्याचं काम हे टेस्टोस्टेरॉन करतात. टेस्टोस्टेरॉन कशामध्ये आहे, मानवी पुरुष प्रजननामध्ये. पुढचा प्रश्न तोच दिलेला आहे बघा, पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये कोणती संप्रेरके वयात येताना शारीरिक बदल घडण्यास कारणीभूत असतात. तर आताच आपण बघितलं टेस्टोस्टेरॉन हे पुरुषामध्ये प्रजनन संस्थेमध्ये असणारं संप्रेरक आहे. पुरुषांना दाढी मिशा येणे, आवाज फुटणे आणि शुक्रपेशींची निर्मिती होणे, हे जे बदल आहेत
हे वयात येताना जे होत असतात ते कोणत्या संप्रेरकामुळे होतात? टेस्टोस्टेरॉन. तर स्त्रियांमध्ये मी आत्ताच तुम्हाला सांगितले प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. तर स्त्री युग्मक जे आहे त्याच्यामध्ये अंडपेशी आपण म्हणतो त्या स्त्री युग्मकाला, आणि ती अंडपेशी तयार करण्याचं काम स्त्री प्रजनन संस्थेमध्ये इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉनच्या मदतीने केले जाते. स्त्रियांमध्ये अनेक बदल घडून येत असतात. अनेक अंत अवयवामध्ये केस येतात, बरोबर आहे. वक्षाचा भाग वाढतोय आपला, बरोबर आहे. आणि दर महिन्याला मासिक पाळी ही आपली सुरुवात होत असते. तर हे जे बदल होत असतात, बरोबर आहे, म्हणजे दर महिन्याला एक अंडपेशी परिपक्व होऊन आपल्या अंडनलिकेमध्ये आणि गर्भाशयामध्ये येत असते. तर हे जे बदल आहेत ते प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या 2 संप्रेरकाद्वारे केले जाते. तिसरा एक महत्त्वाचा इथं म्हणलेला आहे मुद्दा की लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय किमान 21 असावे, असे कायद्याने महत्त्व काय आहे? आता बघा, कोणतीही गोष्ट आपल्याला अशी सांगितली तर आपण ती अंमलात आणत नाहीत. मग त्याच्यासाठी कायदा का केला आहे? बरोबर आहे. पुरुषांसाठी 21 वर्ष आणि स्त्रियांसाठी 18 वर्ष लग्नाचे केलेले. तर असं का केलेलं आहे? तर बघा, स्त्रियांमध्ये मासिक पाळीची सुरुवात 11 वर्षापासून ते 17 वर्षापर्यंत जरी होत असली तरी तिची शारीरिक पूर्ण वाढ होण्यासाठी 18 वर्ष पूर्ण व्हावे लागतात. ती शारीरिकदृष्ट्याही तंदुरुस्त होते आणि मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त होते प्रजननासाठी, आणि म्हणून आपल्या कायद्यामध्ये स्त्रियांचं वय 18 आहे. तसंच पुरुषांमध्ये सुद्धा बघा की पूर्ण वाढ होणे आणि बाकीच्या इतर म्हणजे मानसिक आणि शारीरिक या दोन्ही दृष्टीने सक्षम होण्यासाठी, बरोबर आहे, पुरुषांना 21 वर्ष लागतात. म्हणून स्त्रियांचं वय 18 वर्ष आणि पुरुषांचं वय 21 वर्ष असं आपल्या कायद्यामध्ये इथं दिलेलं आहे. तर आता आपण एक एक करून बघणार आहोत. सुरुवात आपण करणार आहोत मानवी पुरुष प्रजनन संस्था, बरोबर आहे. मानवी पुरुष प्रजनन संस्थेची आकृती इथं आपण पाहत आहोत. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा ही आकृती व्यवस्थितरित्या दिलेली आहे, बरोबर आहे. आता इथं बघा, मानवी पुरुष प्रजनन संस्था जी आहे ह्याचे मुख्य आपण किती टप्पे करू शकतो? 3 टप्पे करू शकतो. कोणते 3 टप्पे करतो? बघा, पहिला आहे वृषण. पहिला जो टप्पा आहे वृषण आहे, दुसरा आहे वाहिन्या आणि तिसरा आहे ग्रंथी. म्हणजे पुरुष प्रजनन संस्थेचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर 3 टप्प्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. पहिला आहे वृषण, दुसरा आहे वाहिन्या आणि तिसरा आहे ग्रंथी. आता इथं बघा, ही जर आकृती तुम्ही व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की इथं लाल रंगामध्ये हा गोल जो भाग दाखवलेला आहे हा वृषण आहे, आणि वृषणाच्या बाहेर ही काळी जी रेषा दाखवलेली आहे ते वृषण कोश आहे. या वृषण कोशावर लाल रंगाच्या काळ्या रंगाने एक छोटासा असा भाग दाखवलेला आहे, त्याला नाव दिलेलं आहे अधिवृषण. तर इथं बघा वृषण आहे, बरोबर आहे. पहिला भाग जो अभ्यास करायचा आहे तो आपल्याला वृषण आहे. दुसरा जो आहे तो आहेत वाहिन्या, बरोबर आहे. तर नंतर बघूयात आपण एक एक टप्प्याटप्प्याने बघूयात. आता बघा, स्त्रियांमध्ये प्रजननासाठी जे आवश्यक असणारी जी अंगे आहेत ती पूर्ण शरीराच्या आत असतात, पण पुरुषांमध्ये काही प्रजननाची अंगे जी आहेत ती उदर म्हणजे पोटाच्या बाहेर असतात आणि काही प्रजननाची अंगे जी आहेत ती आत असतात, बरोबर आहे. तर पहिला जो वृषण हा भाग आहे, हा वृषण हा भाग हा उदर पोकळीच्या काय असतोय? बाहेर असतोय, बरोबर आहे. मग आता उदर पोकळीच्या बाहेर वृषण हा भाग उदर पोकळीच्या बाहेर असल्यामुळं त्याला संरक्षण देणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्या भोवती बघा ही जी काळी रेषा दाखवलेली आहे ती संरक्षणासाठी जे आहे ते कोणता भाग दाखवलेला आहे? बघा, वृषण कोश. वृषणाचं संरक्षण कोण करतंय? वृषण कोश. आता बघा, हे जे वृषण आहे याची जर आपण आकृती व्यवस्थित पाहिली, त्याचा जर उभा छेद घेतला, बरोबर आहे, आणि आतमध्ये जर पाहिलं तर आपल्याला अशा बारीक 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 नलिका दिसतात, बरोबर आहे. ह्या नलिकांना शुक्र जनन नलिका असं म्हणतात. काय म्हणायचं? बघा, जनन म्हणजे जन्म देणारी आणि शुक्र म्हणजे शुक्रपेशींना. तर शुक्रपेशींची निर्मिती ह्या वृषणामध्ये होणार आहे,
बरोबर आहे. तर ह्या वृषणामध्ये शुक्रपेशींची जी निर्मिती होणार आहे ती ह्या नलिकांमध्ये होणार आहे, म्हणून ह्या नलिकांना काय नाव दिलेलं आहे, शुक्रजनन नलिका. बरोबर आहे. आता ह्या शुक्रजनन नलिकाच्या जननद अधिस्तर पेशी, त्याच्या आतमध्ये ज्या पेशी आहेत त्यांना आपण काय नाव दिलेलं आहे बघा, जननद अधिस्तर पेशी. ह्या पेशी आपल्याला ह्याच्या आधीच्याही धड्यामध्ये बघितलेलं आहे आपण की शुक्रपेशी आणि अंडपेशींच्या निर्मितीसाठी अर्धसूत्री विभाजन व्हावं लागतंय, गुणसूत्रांची संख्या निम्मी व्हावी लागते. तर बघा, जननद अधिस्तर पेशींमध्ये अर्धसूत्री विभाजन होते आणि काय तयार होतात, शुक्रपेशी तयार होतात. कुठं तयार होतात, इथं बघा ह्या वृषणामध्ये. मी हाच भाग तिकडे काढून दाखवलेला आहे, पण हा भाग जर आपण उभा कट करून बघितला तर आतमध्ये आपल्याला अशा नलिका दिसतील. बरोबर आहे. आणि ह्या वृषणाचं महत्वाचं जे कार्य काय आहे असं जर विचारलं तर बघा, शुक्रपेशींची निर्मिती करणे आणि टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करणे. बरोबर आहे. तर वृषण हा भाग तुम्हाला समजलेला असेल. आता शुक्रपेशींबद्दल लगेच इथं मी माहिती सांगणार आहे. बघा, शुक्रपेशी ज्या आहेत ह्यांचा आकार असा असतोय. बरोबर आहे. ही शुक्रपेशी जी आहे याचा आकार जो आहे तो 60 मायक्रोमीटर आहे. आणि हा जो आता शुक्रपेशी जरी आधी वृषणामध्ये तयार होत असेल तरी शुक्रपेशीला खूप मोठा प्रवास करावा लागतोय. बरोबर आहे. तो प्रवास कुठून कसा करायचा ते पुढच्या भागात आपण बघणार आहोत. फक्त लक्षात ठेवा की ह्या शुक्रपेशीची निर्मिती जी की अतिशय सूक्ष्म आहे, अर्धगुणसूत्री म्हणजे एक युग्मित आहे ज्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या, अर्धगुणसूत्री विभाजनाने जी पेशी तयार झाली आहे ती एक युग्मित आहे आणि 60 मायक्रोमीटर एवढे याची लांबी असते. आणि ह्या वृषणामध्ये लाखो शुक्रपेशी तयार होत असतात. बरोबर आहे. आता पुढचा भाग आपण बघणार आहोत. सुरुवातीचा भाग आपण काय बघितला, वृषण बघितला. बरोबर आहे. वृषणाचं काय काम आहे, शुक्रपेशी आणि टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करणे. आता दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे वाहिन्या. दुसरा जो भाग आहे तो आहे वाहिन्या. वाहिन्या वहन करणाऱ्या, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शुक्रपेशींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी ज्या काही नलिका आपल्याला इथं दिसत आहेत त्यांना आपण काय म्हणतो, वाहिन्या म्हणतो. तर वाहिन्यामध्ये पहिली आहे वृषण जालिका. दुसरी आहे बघा अपवाहिनी. तिसरी आहे अधिवृषण. चौथी आहे शुक्रवाहिनी. पाचवी आहे सलख वाहिनी. आणि सहावी जी शेवटची आहे ती आहे मूत्रजनन वाहिनी. या प्रजनन संस्थेमध्ये एवढ्या वाहिन्या आहेत आणि ह्या वाहिन्यांमध्ये पूर्ण ह्या शुक्रपेशीचा प्रवास होणार आहे. बघा, आत्ताच आपण काय पाहिलं की शुक्रपेशी कुठं तयार होतात, ह्या वृषणकोशामध्ये तयार होतात. आणि मग ह्या वृषणकोशामध्ये च्या आतमध्ये वृषण जालिका असतात आणि अपवाहिनी असतात. सुरुवातीला ह्या वृषण जालिकेतून अपवाहिनीमधून
हे जे शुक्रपेशी आहे, ही जी शुक्रपेशी आहे ती अधिवृषणामध्ये येते बघा. सुरुवातीला कुठं वृषण जालिका, त्याच्यानंतर अपवाहिनी, अपवाहिनीतून कुठे येणार आहे, अधिवृषणामध्ये येणार आहे. आता हे अधिवृषण जे दिसतंय ते इथं दोन्हीकडं आहेत. इथं थोडंसं लिहायला अवघड जात आहे म्हणून मी काय केलं की ह्या अधिवृषणाची जी ओपनिंग असते ती ह्या निळ्या रंगाच्या वाहिनीमध्ये दाखवलेलं आहे. अधिवृषणातून ती कुठे जाते, शुक्रवाहिनीमध्ये जाते. आता बघा ही अशी शुक्रवाहिनीमधून इथं आली आहे आणि इथं नाव दिलेलं आहे बघा सल्लख वाहिनी, लखन वाहिनी. बघा ही जी निळ्या रंगाची शुक्रवाहिनी पुढे इथं आल्यानंतर ह्याला काय म्हणायचं, इथं ह्याला नाव दिलेलं आहे सल्लख वाहिनी आणि ही सल्लख वाहिनी इथं ह्याच्यामध्ये निघते, त्याला आपण मूत्रजनन वाहिनी. म्हणजे शुक्रपेशीचा प्रवास सुरुवातीला वृषण जालिका, अपवाहिनी, अधिवृषण. वृषण जालिका ह्याच्यामध्येच असते, अपवाहिनी याच्यामध्येच असते. त्याच्यानंतर हे जे दाखवलेलं आहे ते आहे अधिवृषण. या अधिवृषणातून शुक्रवाहिनीमध्ये, शुक्रवाहिनीमधून परत सल्लख वाहिनी इकडं पण दाखवलेली आहे आणि हे सल्लख वाहिनी जे एक कॉमन वाहिनी आहे ह्याला मूत्रजनन वाहिनी असं म्हणतात. तर या वाहिनीतून परत शिश्नामधून ते बाहेर सोडलं जात आहे. तर इथं हा महत्त्वाचा जे आहे ते मूत्रजनन वाहिनी. ह्या वाहिनीला शेवटच्या काय नाव दिलेलं आहे, मूत्रजनन वाहिनी. कारण पुरुषांमध्ये मूत्र बाहेर टाकण्याचा आणि शुक्रपेशी ज्याच्यातून बाहेर पडणार आहेत तो मार्ग एकच आहे आणि ती वाहिनी एकच आहे, म्हणून त्या वाहिनीला नाव दिलेलं आहे मूत्रजनन वाहिनी. लक्षात आलं तुमच्या? आता आपण ग्रंथी बघणार आहोत, बरोबर आहे. आता ग्रंथींचं काय काम असतं हो, तुम्ही पचन संस्थेमध्ये बघितलेलं आहे की वेगवेगळ्या ग्रंथी ह्या विशिष्ट प्रकारचे स्त्राव स्त्रवतात, म्हणजे काही विशिष्ट पदार्थ बाहेर टाकले जातात, बरोबर आहे. तर हे स्त्राव जे आहेत बाहेर टाकलेले, ह्या स्त्रावाचं काहीतरी काम आहे. आता आपण बघितलंय की जठरामध्ये स्त्राव असतात, स्वादुपिंडामधला स्त्राव असतोय, तसं इथं आणि स्त्राव वाहून नेण्यासाठी वेगळ्या वाहिन्या नसतात, म्हणून त्यांना काय नाव दिलेलं आहे, ग्रंथी नाव दिलेलं आहे. तर बघा इथं आपल्याला शेवटचा भाग बघायचा आहे, ग्रंथी. कोणत्या कोणत्या ग्रंथी आपण बघणार आहोत बघा. पहिली जी ग्रंथी आपल्याला इथं दिसते ती शुक्राशय आहे. पहिली ग्रंथी आहे शुक्राशय, याच्यामध्ये आपल्याला एक स्त्राव स्त्रवला जातोय. दुसरी जी ग्रंथी दिसायला लागली त्याला इथं नाव दिले बघा हिरव्या याने, पुरस्थ ग्रंथी. आणि तिसरा जो भाग इथं दिलेला आहे ते आहे काउपर ग्रंथी. आता बघा इथं काय होतंय, शुक्राशयामधला विशिष्ट असा स्त्राव बघा, शुक्राशय कुठं ओपन झालंय, या सल्लख वाहिनीमध्ये सोडला जातो, बरोबर आहे. काउपर ग्रंथी आणि पुरस्थ ग्रंथी या सगळ्यांचे जे स्त्राव आहेत ते कुठं सोडले जातात, ह्या सल्लख वाहिनीमध्ये. स्त्राव म्हणजे चिकट असा पदार्थ असतोय आणि शुक्राशयामध्ये कार्बोदके असतात त्या स्त्रावामध्ये, की ज्याच्यामुळं त्या शुक्रपेशीला प्रवास करायचा आहे. तर तो प्रवास करत असताना काही ऊर्जा लागते, तर ती ऊर्जा पुरवण्यासाठी शुक्राशयातल्या स्त्रावामध्ये कार्बोदके असतात. पुरस्थ ग्रंथीमध्ये काही त्याच्यामधूनही काही स्त्राव स्त्रवले जातात, तर ते पातळपणा आणण्यासाठी किंवा अजून काही कार्य आहेत की ह्या काउपर ग्रंथीमधून सुद्धा स्त्राव आहेत. तर हे तिन्ही स्त्राव अधिक शुक्रपेशी
हे एकत्र असा एक जो पदार्थ तयार होतोय, 3 स्त्राव प्लस शुक्रपेशी हे एकत्र इथं ह्या सल्लख वाहिनीमध्ये येतात आणि या जो पदार्थ तिथं तयार होतो त्याला रेत म्हणतात किंवा त्यालाच दुसरं एक नाव आहे मराठीमध्ये, त्याला वीर्य असं म्हणतात. काय नाव आहे? रेत किंवा वीर्य. कशाला म्हणायचं रेत किंवा वीर्य? तर शुक्राशय, पुरस्थ ग्रंथी आणि काउपर ग्रंथी यांनी बाहेर टाकलेले स्त्राव प्लस शुक्रपेशी ह्यांचं एकत्र मिळून जे काही पदार्थ तयार होतोय त्याला काय म्हणायचं? रेत किंवा वीर्य. आणि हे रेत किंवा वीर्य जे आहे ते मूत्रजननवाहिनीमधून शिश्नाद्वारे बाहेर टाकलं जातं. तर इथं तुम्हाला मानवी पुरुष प्रजनन संस्था ही समजलेली असेल. आता आपण स्त्री प्रजनन संस्था बघणार आहोत. स्त्री प्रजनन संस्थेचे अवयव काय काय आहेत? स्त्री प्रजनन संस्था आपण बघितलं की पुरुष प्रजनन संस्थेचं वृषणकोश हे भाग शरीराच्या बाहेर असतात. तर बाकीचे जे वाहिन्या आहेत किंवा ग्रंथी आहेत ह्या उदर म्हणजे पोटाच्या खालचा जो भाग असतोय त्याला आपण उदर असं म्हणतो, तर त्या उदराच्या पोकळीमध्ये असतात.